गुड आफ्टरनून गाईज. आज उशीर झाला आहे आम्हाला, तर कशा पाय झाला तुम्हाला तिथे गेल्यावर सांगेल. हे बघा पोरं काय गोळा करायला लागल्यात, तर हे कोणालाच माहीत नाही आहे, पण मी तुम्हाला तिथे गेल्यावर सांगेल. शेतात मी अजय, अतुल आणि मी आम्ही सांगू हे कशासाठी गोळा करून घेऊन चाललोय. काय झालं बघ विसरला. अरे हे बी आणलंय पक्कड कटर कटर. हां कुराट राहिली, रात्रीच ठेवायची रे. कधी पण सकाळ धावपळ किती उठलेली असत्या. अतुल टाक पटपट. हां हे बघा किती छान आहे. हीच कुणालाच माहीत नाही कशा पाय म्हणजे काय करायचं असतं ह्याचं, तर तुम्हाला आम्ही दाखवू गेल्यावर तिथं काम. हे बघा ह्या झाडाचं महत्त्व आपल्याला माहीत नाही आहे. आपलं ह्या झाडाचं फळ पण ते कशासाठी कामाला येतं आपल्याला माहीत नसतंय. आपण कधीच आपल्या कुठल्याही झाडाचं बाज अतुल तसं ना पडल्याला की नाही तेवढंच ऐकली की या इकडं अतुल या आता या नका पाडो लांब गेलं तर या आता या. तिथं आहे बघ समोर आहे ना तिकडं, तिथं लई पडलेले असतात. चल हां नाही एक पोतं भरून ठेवायचं रे. वास नाही या के खाली पडलेला आहे तिथं. आहे तिथं लई पडलेला आहे त्या समोरच्या झाडात. घेऊन ये की आता पडलेलं उचललंच नाही. एवढं मेहनत केली उचल की का 5-6 पडल्यात नालीत. हाय की अजय तू का आणले नाही रे. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलो आपल्या फार्म हाऊसवर. आणि बघा मगाशी आम्ही काय गोळा केलं तर मला दाखवतो. हे बघा कापूस, हे आहे निसर्गाचा खरा खजाना. तुम्हाला दाखवतो बघा. हे एकच फोडले आम्ही, अजून एवढे भरून येत बघा. अजून भरपूर आम्ही घेणार आहे आणि ह्याचं काय करून दाखवणार ते तुम्हाला डायरेक्ट करूनच दाखवतो. आता बोलत नाही आहे ना. ठेव या असंच ठेवणार. होय बिया पडतील की मग. बरं बिया पडले चालते रे, ते झाड चांगलं असते त्याचं काय. ते कुठे काटे बांधायला लावायचं, काढून लावायचं. भरपूर आणतात गाईज, अजून भरपूर आहेत आणि जाताना आणि घेऊया आपण. हां एवढं नाही पूर्ण आपल्याला नाही लागणार किल्ले हे ना. हां काय बनवणार तुम्हाला एक शेती केली तर काय गोळी नाही बनले ना ते बघ. तर गाईज आता आलो होतो मी गाडीपाशी. आपल्या थोडं सामान ठेवायचं होतं. जेवणाचं जे सामान आहे ना ते इथं ठेवायला लागते, कारण की बाहेर कट्ट्यावर ठेवलं ना लगेच मुंग्या लागतात. एवढ्या मुंग्या आहेत इथं, म्हणजे कसा शेताचा एरिया आहे ना त्यामुळे मुंग्या आहेत. घरात पण थोड्या मुंग्या झाल्यात. तरी आम्ही वरचीवर झाडत राहतो पण मुंग्या होत्यातच इथं काय कोण असतं. त्यामुळे आता इथं आणून ठेवले. चिप्स वगैरे असलं भरतात लगेच मुंग्या. जरा जरी ठेवलं असलं जेवल्या लगेच आणून ठेवायला असते. पण आम्ही गेलो होतो मागं पाईप फिटिंग करायला आणि इकडं आता तुम्हाला काम चालू होणार आहे. तुम्हाला सांगतो आपल्या शेडचा वरचा जो टॉप आहे ना तो पत्रा होणार आहे. काल पूर्ण जाळी मारून घेतली. तुम्हाला आता दाखवतो अपडेट काय काय झाली. हे बघा गाईस पूर्ण असं जाळी मारून घेतलेली आहे साईडला. आणि आता पत्रे आणायला लागलेत मिस्त्री त्यांनी. हे बघा पत्रे आणले की मग वरचे टॉपचे पत्रे मारायला चालू ना आणि मग खालचे मारणार. आणि ह्या साईडला वाघर येणार आहे आपली शेळ्यांना फिरायला वगैरे. आजी आला बघा तिकडं चाललाय. कुठं चाललाय रे. तर इथं दिवसभर वाघरमध्ये असणार आहे. हे सावली पण असणार आहे, ऊन पण असणार आहे. आणि इथं झाडांना शेळ्या असं घासू शकतात, त्यामुळं हे झाडं असंच ठेवणार आहे. म्हणजे बाहेरून जाळी मारणार आहे, शेळ्यांना घासून असं खाजवू शकतात त्यांनी. आणि हे बघा आणि इथं सावलीला कोणाला बसायचं सावलीला बसतील, कोणाला उन्हात बसायचं उन्हात बसतील. आणि हे बघा पूर्ण असं शेड असणार आहे आपलं. तुम्हाला दाखवतो. हे बघा इथून एंट्री असणार आहे. हे गेटचं काम होणार आहे. तिकडे एक रूम ठेवले आम्ही शेळीचं खाद्य वगैरे ठेवायला सामान वगैरे. आणि ही पूर्ण असा एल टाईप पट्टा असणार आहे आपल्या शेडमध्ये. आणि हे वर बघा जाळी मारून घेतलेले आणि खालच्या साईडला पत्रा येणार आहे पूर्ण. तर एवढा पत्रा हाईटला का घेतला, कारण की अजून खालून मोरूम भरणार आहे आम्ही. खालचा अजून 1-1.5 फूट मोरूम येणार आहे, त्यामुळे पत्रा राहते 4 फूटच. आता सांगतात आहे त्यानं चाललेली वाट नसल्यावाने मग आता इथनं नाही येत नाही का. पप्पांची गेटची आयडिया तुम्ही तिकडची गेटची आयडिया ती दिली ती तुम्ही सांगा. ह्या साईडला पाणी लावले गाईज बघा. आता आजचं काम सांगतो तुम्हाला. हे टॉपचा पत्रा बसला, जाळी थोडी राहिलेली एक कप्पा तिकडचा. आणि ह्या साईडला पत्रा एवढा आला बघा खाली. दाखवतो तुम्हाला बाहेरून लुक. हे बघा गाईज हे इकडं डोअर येणार आहे आणि इकडं जाळी. हे डोअर एंट्रन्स येणार आणि तिकडं ती एक रूम ठेवल्यात, तिकडून एक दरवाजा. आपलं शेड कसं झालं सांगा गाईज कमेंटमध्ये.
गाईज असं झाले आपलं शेडचं काम आणि आता थोडंच राहिले फक्त. आता इकडं वाघर पण येणार आहे शेळ्यांसाठी आणि त्या साईडला पत्रा मारायचा राहिला आणि त्या रूमचा पत्रा मारायचा राहिला आणि बाकी दरवाजे वगैरे फिटिंग राहील. आणि ह्या साईडला आम्ही पहिला दरवाजा आहे तो हा स्लायडिंगचा करणार आहे, जेणेकरून पूर्ण असा उघडून इथं बसेल आणि शेळ्यांना बाहेर वगैरे काढताना इझिली बाहेर येतील. किंवा गाय म्हस वगैरे काय पाळली तर त्यांनी पण इझिली येऊ शकतात आणि किंवा सामान वगैरे काय मोठं असलं पोती भुश्याच्या वगैरे तर तिथं आपण आत नेऊन स्टोअर करू शकतो. काय मार्किंग वगैरे करायला येते का? हां पुढं काय उचललं पाहिजे कसं वाटतं सांगा कमेंटमध्ये. आता इथं रूम होणार आहे आणि तुम्हाला दाखवतो. ही एक रूम आहे एवढी आणि हे दरवाजा एक तिकडून असा एंट्रन्स ठेवला आहे आपण, म्हणजे आपल्या फार्म हाऊसचा दरवाजा आहे तसाच इकडं पण दरवाजा आला आणि तो दरवाजा तेवढा त्या साईडून आहे वाघरमध्ये आणि वाघरला एंट्री तिकडून आहे. गाईस तुम्हाला सांगते आता मला एक कमेंट आलती, तोंड बघा माझं कसं झालंय. म्हणजे आता असली अरे आधी आहे हे बा टाकतो हळूहळू टाक आणि पाणी असू दे की सगळ्यात आनंद घाल ना आपल्या या लाईनीतल्या. नाही तर इकडे एक आणतो का मागं, नाही तिथं मारू आपण नंतर. हा मागच करायला आलाय बरं झालं, मला त्याच झाडात चाललं लक्षात आलं रे. हा इथं इथं फुल आले ह्याला मग जरा बारक्याला छोट्याला. मला एक कमेंट आली की गाईज म्हणत नका जाऊ मंडळी म्हणत जावा. मला कसं आहे माहिती का, मंडळी म्हणले की असे वेगळा शब्द असं वाटतोय ना, असं सगळ्यासाठीच म्हणतात. तर कसं आहे आपण आपला एक फॅमिलीच आहे, पण मला ती सवय लागली ना तर तीच शब्द म्हणजे बोलू वाटतं. हां तर बघा तुम्हाला सांगते आपण फॅमिलीच आहे. तर आपण आपल्या घरात आपण काय काय नवीन गोष्टी करतोय, नवीन गोष्टी कशासाठी करतोय आणि नवीन गोष्टीचा उपयोग कसा होणार आहे, तर ह्या गोष्टी मला सांगायला आवडते. नवीन गोष्टीमुळं कुणाचं नुकसान नाही झालं पाहिजे, आपलं नाही ना दुसऱ्याचं नाही. तर अशा गोष्टी मला सांगायला आवडत असते. त्यामुळं मी काय करते, मी जे बोलते ना ते साधं सिंपल जरा समजून घेत जावं काकूचं बोलणं. म्हणजे कधी कधी असं शुद्ध मराठी येईल, कधी कधी मिक्स येणार, तर माझं बोलणं असंच आहे. तर समजून घेत जावा काकूच्या बोलण्याला. आणि तुम्हाला सांगितलं का आता जे आपल्या घरात आपण काय करतोय ते आपण घरात जे करतोय काय काम, तर त्या कामामुळं आपला नुकसान होतं आहे का फायदा होतो आहे ते आपण पहिलं बघतो आणि मगच करायला लागतो. आणि त्या कामाचं तुम्हाला सांगते चांगलं झालं ना तर ती पण सांगते, नुकसान झालं तर ती पण तुम्हाला सांगणार. अतुल बघ इथे हे आणि ती त्या साईडला ठेवून टाक, ते सगळं इकडं बाजूला. हां झाडा ठेवते खाली, इकडं पायातलं लागेल. हां ठेवते ते एका साईडला. तर असं म्हणजे मला काय पण असू द्या ते सांगायला आवडतं, पण नुकसान कोणाचं झालं नाही पाहिजे. आपल्यामुळं आपण मोठं बोलायचं आणि एखाद्यानं आपल्याला बघून करायचं, ते पण कर्ज काढून करायचं आणि मग नुकसान व्हायचं. मग ते जीवाला लागतं की कुणाला म्हणजे त्रास नाही झाला पाहिजे कुणाच्या करण्यानं या कुणाच्या करून बघायला जायचं नाही. आपली परिस्थिती काय आहे, आपली चादर काय आहे, आपली चादर किती आहे, त्या हिसाबनं आपण पाय पसरायचं. तर मला कसं आहे कुठल्याही गोष्टीचा अनुभव येऊस तर ना मी जास्त मोठेपणा गाजवायला जात नाही. जी काय असेल थोडक्यात करायचं, काही पण असू द्या. मग ते घरातला भाजीपाला असू द्या, भाजीपाल्यापासून सांगते, या पायातली चप्पलपासून सांगते. मी चप्पल पण महाग घेत नाही. काय घेत नाही, आपल्याला वर्षभर गेले ना बास आहे. आणि एक जोड या दोन जोड लई झाली. साड्या पण वर्षातनं एकदा या दोनदा घेतल्या बास. म्हणजे असं माझं असतं की आवाढव्य खर्च करा, कोणी सांगितलं एवढं ना, आवाढव्य खर्च करा मग ते नुकसान होणार. 2 रुपये खर्च होणार ज्यादा, आपलं 2च्या जागेला 4 रुपये खर्च होणार. आणि खर्च होऊन कसं होतं आहे, आपल्याला पैसा कमी पडला आपल्याला घरात म्हणा, या आपल्या पोराबाळांना म्हणा, या शाळेला म्हणा, दवाखान्याला म्हणा, काहीही अडचणी त्या. जीवन म्हणलं की भरपूर अडचणी आहेत त्याच.
पण त्या अडचणींना जर मात करायची म्हणलं ना तर आपण विचारपूर्वकच करायला लागतंय. तर मला कसं वाटतं मी जी करत्या ते माझं पण नुकसान झालं नाही पाहिजे. तुम्हाला सांगताना त्याच पद्धतीनं सांगणार की तुम्ही पण करताना आधी थोडक्यातनं करायचं. भले ती भाजीपाला असू द्या, पायातली चप्पल असू द्या, हो म्हणून पैसे घालून हो म्हणून पैसा खर्च करायचा नाही. का की कमवायला किती दिवस लागतात, कष्ट करायला किती दिवस लागतात, कष्ट करून जपायला किती दिवस लागतात. 2 रुपये म्हणजे हातात लक्ष्मी असत्या, पण त्या लक्ष्मीला असं मोठेच राहत नसते. लक्ष्मी अशी जात असते. ती कशामुळे जात असत्या तर आपला डोकं असते ना उचू करत असतं. पैसा आला म्हणलं की उचू करत असते. चला मी बाजारात जाते, चला मी साड्या आणते, चला मी चपल्या आणते. म्हणजे एक बाई म्हणून मी माझ्यावरनं सांगते मी तुम्हाला. तर असं सगळ्याच प्रत्येक माणसाचं असतंय. पैसा आला की बुद्धी स्थिर राहत नाही. तर त्या बुद्धीला स्थिर ठेवायचं. का तर पुढच्या अडचणींना येवावं नाही त्या, आणि पुढच्या अडचणींना मात द्यायसाठी बुद्धीला स्थिर ठेवायचं आणि स्थिर ठेवून काम करत राहायचं. तर थोडं करायचं, ते आपल्याला जमतंय का बघायचं. तर आम्ही आता तसंच करणार आहे. जमतंय का बघायसाठी आम्ही आता फक्त ही शेड मारले. म्हणजे त्यांना आडोसा चांगला पाहिजे, आडोसा पाहिजे. आणि आम्हाला पण एक रूम पाहिजे होती ना. आपलं तुम्ही बघतायच किचनचं सामान ठेवायला आम्हाला जागा नाही. मग ती झोपायची रूम आहे दोन्ही, ती झोपायच्या रूम झोपायलाच पाहिजे त्या. तर इथं आम्ही छोटंसं किचन केलं आहे. आणि किचन आणि शेळ्यांचं पण सामान राहणार तिथं. काय असेल ते आपलं औषध पाण्याच्या बॉटल हे सगळं. तर मग त्यासाठी केलेलं आहे. आणि आडोसा शेळ्यांना पाहिजेच. कसं आहे आपण आपल्याला थंड वाजत असते, आपल्याला आजारी पडत असतो आपण, आणि आपल्याला सगळं म्हणजे त्रास होत असतो. तसंच मुग जनावराला असते ना. तर आपल्याला जर काही पाळायचं म्हणलं, मग शेळ्या असू द्या, गाय असू द्या, या वासरू असू द्या छोटंसं, पण त्याला पण आडोसा करायला लागतोय. तर माझं म्हणणं कसं आडोसा केल्याशिवाय नाही. काही मला रस्त्यात दिसतात ना कधी कधी असे कुणाच्या असे उन्हात तापत असतात, पावसात भिजत असतात. त्याला बघत पण नाही. आणि पोट आत गेलेलं असतंय, उपाशी असतात. तर त्यांना लवकर घालायला त्यांना वैरण नसत्या. मग आणायचं तर त्याचं पालन पोषण झालं पाहिजे. आता समजा एखादा आपण मूल जन्माला घालतोय तर त्याचं व्यवस्थित पालन पोषण होतं आहे का नाही ती बघणं जरुरी आहे. तसंच मूग जनावराचं आहे. आपण एखादं मूग जनावर आणलं, दारात बांधलं, तर ते उपाशी राहिलं नाही पाहिजे. त्याचा आत्मा उपाशी मेला तर आपल्याला कुठं ना कुठं बददुआ लागते. आणि बददुआ लागली तर आपला पैसा असाच नुकसान होऊन जातो. आपण आजारी पडतो, या आपला पैसा दवाखान्यात जातो. तर ती विचार करायचं की मूग जनावर पण उपाशी राहिलं नाही पाहिजे ना. आपण त्याला उपाशी ठेवायचं. जर आपल्यात हिंमत असली तर आपण सांभाळायचं, नाही तर आपण त्या भानगडीत पडायचं नाही. माझं असं आहे. मी कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक करते. का तर मला असं वाटतं की कुठल्याच गोष्टीचं कोणाला टेन्शन नाही पाहिजे. म्हणजे घरात, माझ्या घरात, तसंच तुमच्या घरात पण कधी टेन्शन यावं नाही. म्हणून मी सांगत असते की असं करा, तसं करा, असं करायचं आपण, तसं करायचं आपण. मुलींना आत्ताचा अनुभव नसतो या. मग पैसा आलाय कसं होतंय लगेच पैसा खर्चायची त्यांना लक्ष असतंय त्यांचं. आज पगार आलाय 10,000 आलाय, आज पगार आलाय 20,000 आलाय, तर आपण ह्या 20,000चं काय करूया. चला आज मी इकडं जरा खर्चते, आज मी तिकडं खर्चते, आज मी शॉपिंगच करून येते, आज मी लई दिवसाला फिरायलाच गेले नाही, आज मी ह्या गावाला जाते, त्या गावाला जाते. तर सगळं करायचं पण आपला हातचा ठेवून करायचं. का नसल्यावर ज्या लोकांसंग आपण फिरतो, बसतो, उठतो, तीच लोक आपल्याला हसू उडवतात. तर त्या गोष्टीला आपण भिवून राहायचं. त्या गोष्टीची आपण काळजी घ्यायची. पहिलं ती गोष्ट लक्षात ठेवायची. 2 रुपये खरचताना 4 रुपये आलं तर 4 रुपयातलं 3 रुपये या 2 रुपये असू द्या, 2 रुपये खर्चायचं, 2 रुपये हातचं ठेवायचं. तर का आपल्याला 11 बाळांना शाळेला लागते, ट्युशनला लागते, घर खर्च असतो, बिलं असतात, पाणी बिल असतं, लाईट बिल असतं, आणि भाड्यानं जी कोण राहतात त्यांचं भाडं असतं. तर अशा गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायच्या आणि करत राहायचं काम. तर आता ही जी शेड केलं आहे तुम्ही बघत असाल कसं केलं आहे आणि कसं वाटतंय तुम्हाला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. हे बघा कसं वाटतंय कमेंटमध्ये काकूला सांगत जावा आणि आयडिया देत जा. तुमच्याशी जर काय आयडिया असला तर ती पण द्या. आणि शेळ्या आणल्यानंतर काय नाही तुम्हाला आम्ही दाखवूच, आणि तुम्ही पण सांगत जावा म्हणजे कुठल्या जातीची शेळ्या आणायची आणि किती हजारपर्यंत येत्या ती पण सांगा कमेंटमध्ये. आम्हाला अजून काहीच अनुभव नाही, आम्ही शून्यातनं सगळं सुरुवात करणार आहे. तर असं तुमच्याशी जर अनुभव असला, जी शेळे पाळतात त्यांना अनुभव असतोय शेळ्यांना काय चारायचं, पोट फुगल्यावर कुठलं औषध घालायचं, कुठलं तेल पाजायचं, या कुठलं जडीबुटी आपले झाडपाला असतो ती चारायचा, ही सगळ्या गोष्टी तुम्हाला नॉलेज आलेलं असतं. शेळ्या पाळतात, म्हशी गाय सांभाळतात, त्या लोकांना सगळा अनुभव आलेला असतोय. आता उठतात तिथं मला लक्ष लागत नाही, पाय परत नाचायची जरूरत आहे का.
आता तुम्ही म्हणजाल की आता काकू कावताय, तर असं मला जरा माझं ध्यान लागेल झालं बघा. आता इथं हे आहे त्याच्यावरच नाचायला आलं आहे, मग पायाला लागलं केलं तर मग मन लागत नाही. आधीच त्याला काल काय झालं, इथला हुक लागला आहे हाताला, जोरात लागला आहे आणि त्यावरच फिर राहिला आहे. मग मला तुमच्यासंग बोलवलं त्याला कावू राहिले मी. असं मग लक्ष लागत नाही तुमच्यासंग बोलायला. आणि मला एक कमेंट आली की अजय दादाला एकटं का सोडताय. अजय दादाला या काय आहे, कडू आहे, कडू काढलं आहे माझ्यासारखं झालं आहे. म्हणजे आम्ही दोघं सेम आहे. ते सगळे म्हणजे म्हणतात, काका म्हणतात की हे गाबडं बारकं तुझ्यासारखंच झालं आहे. असं म्हणतात मला कधी कधी चिडून. म्हणजे आम्ही कसं करतो, आम्हाला कसं आहे शांत आणि काम करायला आवडत असते, आणि काकाचं कसं असते घाईचं काम असते. मग आम्ही काय करतोय दोघंजण, अहो जरा थांबा, जरा व्यवस्थित करूया, व्यवस्थित विचारपूर्वक करूया, सगळ्याला एकमेकाला विचारूया कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय. घरात ती सगळीजण बसून जेवत बोलतो ना, काकाला जेवताना बोलल्याला आवडत नाही, मग चिडत असतात. आणि आम्ही दोघं कसं, आम्हाला तिघांना बोलायचं असतं, अतुलला मला, अतुल वाजू नके, अतुलला मला आणि अजयला बोलायचं असतं. म्हणजे कसं आपल्या शेतातल्या गोष्टी, या आपल्या घरातल्या गोष्टी, या आपल्या जुन्या आपण काय काय केलेल्या त्या गोष्टी, तर असं एकमेकाला आम्हाला बोलायची सवय आहे आणि आवड आहे. म्हणजे जेवत बोलायचं. या जेवल्यानंतर पाणी आपण झाडांना, घरापाशी बी झाडं लावले तुम्हाला माहीतच आहे, त्या झाडांना पाणी पाजत बोलायचं असतं. तर असं म्हणजे टेरिस गार्डनवर बसलो जाऊन टेरिसवर, तर तिथं बोलत बसतो. तर त्यांना तसं नाही, त्यांना कसं आहे बोलायचंच नाही, माणसानं बोलायचं नाही, हसायचं नाही, काय नाही. मग आम्ही काय म्हणतो, तुम्हाला एक सवय शांत बसायची, आम्हाला बोलू द्या, आम्हाला काय ना काय आयडिया घेऊ देत जावा. आयडिया डोक्यात बोलल्याशिवाय येत नसतो. आणि एकमेकाला काय चुकत असलं तर काय तर सांगायचं असलं तर मग बोलल्याशिवाय कळणार कसं ना एकमेकाच्या मनात काय आहे. आज तुम्हाला टिकली दिसत नसणार आहे ना, तर काय झालं सांगते तुम्हाला. माझे मोठ्या टिकल्या असते त्या, ते टिकलीचं पाकिट ते कुठं ठेवलं घावन झाले. मग जे होत्या ना वर माझ्या लांबड्या टिकल्या, छोट्या एकदम बारीक आहे, मला मोठ्या लागत्या त्या, तर ते त्यामुळं कपाळावर नसल्यासारखं दिसतंय. मग ते गावले नाही. मग मला सकाळी दळायला पण जायचं होतं, दळून आणायचं होतं. मग किराणा माल संपला होता, ते आणायचं होता. आणि इकडं 12-12:30ला इकडं पोचायचं होतं. आणि सकाळी टेरेसवरची काल भाजी काढलेली होती, ती सकाळी उठल्या निवडली, ती झालं. त्यानंतर येता पोरांना गाडीत बसवलं आणि मी म्हणलं थांबा जरा 2 मिनटात मी टेरेसवरनं येते. आणि त्या 100 झाडांना पाणी घातलं आणि मग 12:30-1ला इथं आलो आम्ही तिघंजण. तर मग असं काही ना काही धावपळ असत्या, तर त्या धावपळीत मी टिकली हाई अशी छोटी होती तीच लावली. मला मोठ्या टिकल्या आवडत्या त्या, म्हणजे चेहऱ्यावर चांगलं दिसतं म्हणून. तर मग तुम्ही म्हणत असाल छोटी का लावल्या, तर ती सांगते मी तुम्हाला. तर मोठी टिकली आवडते आणि मोठी टिकली लवकर गावली नाही, कप्प्यात कुठं ठेवल्या हे कळलंच नाही मला. मग आता घरी गेल्यानंतर काढून ठेवणार. माझी पिशवी कायमची जे केलेले असते शेतात यायची, त्या पर्समध्ये आपलं कंगवा, टिकल्याचं पाकिट. आज तर बघा विंचरलं पण नाही, कसं तर विंचरलं, गुत्ता काढला नाही, हाय असं बुचडा बांधला आणि दळायला गेलो दोघंजण, अतुल आणि मी. तोपर्यंत आजीनं बी आवरलं पटपट आणि निघालो. तर असं काय तर धावपळीत राहिलेलं असलं ना, मग ती जसं आहे तसं मी निघते शेतात, सकाळचं असू द्या दुपारचं असो. आणि असं काम काढल्यावर तर पटकन यायला लागतं, लय घाईने यायला लागतं. कसं होतं चुकलं केलं मग त्या कामगारांना आपण वरडणार. तर आमचं नियोजन आणि आमचा आयडिया आणि आमचं ही डिझाईन कशी वाटत्या तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा काकूला. आणि तुम्ही चांगलं राहत जावा, सुखी राहावा, टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शनला पळवून लावायचं तर छान छान गाणे ऐकायचं आणि काम करत राहायचं. काम केल्यानं टेन्शन छू होऊन जातंय आणि जेवण भूक लागत्या आणि झोप लागत्या. तर चला आता ते आता पोरं बोलवायला लागल्यात, जातो आम्ही, बाय. तर सांगतो तुम्हाला काय झालं होतं. पप्पा मागे नको म्हणाल, पप्पा नकोच म्हणाल ते मागं, मी पण नको म्हणालतो, मम्मी पण. आमचं मम्मीचं आणि माझं बोलून झालं होतं की पुढं घेऊया शेड. आणि नंतर पप्पा पण आले आमच्या डिस्कशनमध्ये. पप्पा म्हणजे पुढं घेऊया, मुरुम बिरुम आहे रस्ता. आजीच तेवढी इच्छा होती की मागं घेऊया घराच्या, कारण शेड पुढं नको असं म्हणत होता तो. पण इथं कसं झालं आता तुम्ही सांगा, मागं तिकडं चिखल वगैरे झाला असता तर बघ लय मुरुम वगैरे लागला असता. आणि मेन म्हणजे गाड्या वगैरे सगळं गेल्या नसत्या. इथल्या इथं आता मुरुम पण आणून टाकू शकतो आपण. चिखलचं बी काय नाही, गाड्याचं बी काय नाही. मेन म्हणजे आपली शेती चौक बाजू आहे ना, हा, ती कमी झाली आहे. पेरायला शेती राहिली नसती, कमी झाली असते. त्यामुळे पुढे आम्ही केले होता त्या मापाचा, तर ह्याचा यूज केला. मलाही आवडलं. हा, पुढे केल्याला मला आवडलं. आता त्याला पण आवडले. पहिलं पटत नव्हतं त्याला, नाही मागच करूया म्हणाल.
तर मी त्याला म्हणलं की बघ झाल्यानंतर तुला वाटेल की चांगलं झाले मम्मी म्हणणार आणि ती तसंच करतो पहिलं नाही नाही म्हणतो नंतर त्याला आवडतं हा. ये बोलने की चीज थी क्या? कायम तसा करतो आमचा अजय चला लिफ्ट घेतल्या आता. तर चला गाईज फायनली आजचं काम कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय. कसं झाले काम कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला तर आजचा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.